जय हिंद मित्रांनो, मी मनोहर लेकुडगे आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये संयम आणि सातत्य या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. मग तुम्ही संयम ठेवा. मी दररोज व्हिडिओ टाकतोय तर तो व्हिडिओ 1.5x 2x मध्ये बघू नका. काय करा, संयमानं बघा, जसं आपलं नॉर्मल स्पीड ठेवून. आणि काय करा, संयमासोबत सातत्य ठेवा. सातत्य म्हणजे मी टाकलेला दररोजच्या दररोज व्हिडिओ तुम्ही पहा. यश 100% तुमचंच असेल मित्रांनो. तर बघा, आपण संख्या चॅप्टर चालू केला होता. भाग 1, भाग 2, भाग 3 तुम्ही बघितलाच असेल. आज भाग 4 आहे. तर मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण नैसर्गिक संख्या शिकवलं, नंतर भाग 2 मध्ये विषम संख्या शिकवलं, पुन्हा भाग 3 मध्ये रोमन अंक शिकविले, त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या शिकविली, त्याच्यानंतर हस्तांदोलन शिकलं. सर्व तुम्हाला म्हणजे कुठलाही टॉपिक मी टॉपिकवरचं कुठलंही क्वेश्चन कुठल्याही पद्धतीनुसार असेल सोडून दिलेला नाही. तर आज आपला भाग 4 आहे. भाग 4 मध्ये आपल्याला काय बघायचंय, तर अंकांची स्थानिक व दर्शनी किंमत यावर उदाहरणं कसे पडतात हे पाहायचंय आपल्याला. तर आपण बघू संख्या चॅप्टरवर. संख्या चॅप्टर आपला तोच आहे, फक्त काय आपण भाग पाडतोय. भाग कशामुळे पडतोय, दररोज आपला 40 मिनिटं 50 मिनिटं किंवा एका तासाचा व्हिडिओ असते. आणि हा टॉपिक खूप मोठा आहे. संख्या टॉपिक शिकल्यानंतर अपूर्णांक हा टॉपिक शिकला म्हणजे तुमचं बेसिक पूर्ण झालं. आणि बेसिक पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पुढचे चॅप्टर समजणार नाही. तर त्याच्यामुळे या चॅप्टरला थोडासा वेळ लागेल. संख्या चॅप्टर मधला आज कितवा भाग आहे, भाग 4 आहे आपला. तर मित्रांनो बघा, अंकांची स्थानिक व दर्शनी किंमत. अंकांची स्थानिक व दर्शनी किंमत. अंकांची स्थानिक व दर्शनी किंमत सोपा आहे, काही अवघड जास्त नाही, पण सोपंच आपल्याला फसविते कसं हे बघायचं आपल्याला. तर अंकांची स्थानिक व दर्शनी किंमत, मी एक संख्या घेतो 5 4 8 3 2 म्हणजे 54,832 ही संख्या घेतली. तर मित्रांनो, या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मधला फरक सांगतो. स्थानिक किंमत म्हणजे त्या जागेवर जी संख्या आहे ते स्थानावरची किंमत म्हणजे स्थानिक किंमत. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय हो, डोळ्यानं बघितल्या हा 2 दिसतो म्हणजे दर्शनी किंमत 2. डोळ्यानं बघितल्यावर हा 5 दिसतो म्हणजे 5. दर्शनी किंमत म्हणजे जे नजरेला आपल्या दिसालय ती किंमत. स्थानिक किंमत म्हणजे ते कुठल्या जागेवर आहे त्याची किंमत. म्हणजे काय हो, हा एकक स्थानी आहे. 3 कसा आहे, दशक स्थानी आहे. 8 कसा आहे, शतक स्थानी आहे. 4 कसा आहे, सहस्त्र किंवा हजार स्थानी आहे. 5 कसा आहे, 10,000 स्थानी आहे. बरोबर. तर बघा, एकक स्थानचा अंक म्हणजे त्याची किंमत काय करायची, 2 गुणिले 1 2च येणार. दशक स्थान आहे म्हणजे 3 गुणिले दशक म्हणजे 10. दशक स्थान म्हणले की 10. इथून इकडे एक शून्य वाढवत जाता. 3 गुणिले 10 किती हो, 30. मग शतक स्थानी 8 आहे. 8 गुणिले किती करायचं, 100. याची किंमत किती येईल, 800. सहस्त्र स्थानी 4 आहे. 4 गुणिले 1000 म्हणजे किती होईल हो, 4000. 5 कसा आहे, 10,000 स्थानी आहे म्हणजे 5 गुणिले 10,000 म्हणजे 5 ची किंमत काय येईल तर 50,000. पण या काढलेल्या किमती बघा, या काढलेल्या किमती कोणत्या आहेत, तर या तुमच्या स्थानिक किमती आहेत. स्थानिक किमती 2 एकक स्थानी आहे, 2 3 दशक स्थानी आहे 30, 8 शतक स्थानी आहे 800, 4 सहस्त्र स्थानी आहे 4000, 5 10,000 स्थानी आहे काय हो, 50,000. या झाल्या स्थानिक किमती तुमच्या. मग दर्शनी किंमत काय, डोळ्याला आपल्याला दिसेल. जर मी विचारलं 8 ची दर्शनी किंमत काय तर 8च, 5 ची दर्शनी किंमत काय तर 5च. तर याच्यावर उदाहरणं कसे पडतात हे आपण बघू. अगोदर मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो की याच्यामध्ये जर दशांश चिन्ह आलं तर काय करायचं. दशांश चिन्ह आल्याच्या नंतर बघा, समजा ही संख्या आहे 9,846.528,3. तर बघा, या 6 ची किंमत 6, या 4 ची किंमत 40, 8 शतक स्थानी आहे म्हणून 800, 9,000 स्थानी आहे म्हणून 9,000. या किमती तुम्हाला माहित झाल्या. पण या काय करायचं, दशांशच्या पलीकडे ज्या किमती आहेत त्यांचं काय करायचं. हा दशांश आहे, दशांशच्या अगोदर शून्य घ्यायचा आणि दशांश घ्यायचा. मग इथं 5 आहे तर याची किंमत काय, 0.5. कोणती, स्थानिक किंमत. दर्शनी किंमत 5 ची 5च, 8 ची 8. इकडे दशांश इकडला अंक असो किंवा इकडला अंक असो, दर्शनी किंमत ही डोळ्याला दिसायला येते. डोळ्यानं 8 दिसायला खटकून 8, डोळ्यानं 3 दिसायला खटकून दर्शनी किंमत
3. पण स्थानिक किंमत काय होत, ती ज्या स्थानावर आहे ती किंमत. मग बघा हा 2 आहे 2, तर 0 दशांश दिला. हा दशांशानंतर काय करायचं आहे, 5च्या जागी 0 ठेवायचा, 2च्या जागी 2, म्हणजे या 2ची स्थानिक किंमत किती येईल, 0.02. मग या 8ची तशीच काय येईल, 0.5 आणि 2च्या ठिकाणी 2 0, 8च्या ठिकाणी 8, 0.08. 3ची स्थानिक किंमत काय येईल मग, 0.1 2 3 0 आणि हा 3, म्हणजे 0.0003. ही झाली याची काय, स्थानिक किंमत. समजलं मित्रांनो तुम्हाला स्थानिक किंमत. तर या स्थानिक किंमतीवर उदाहरणं कसे पडतात हे बघू आपण. बघा याच्यावरचं पहिलं उदाहरण काय, 62,845 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत व 8 या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती. काय म्हणले बघा, 62,845 या संख्येतील 2 या अंकाची किंमत, 2 ची किंमत पुढे किती, एकक दशक शतक हजार, हजारच्या स्थानी आहे म्हणजे 2000. मग 8 या अंकाची स्थानिक किंमत किती हो, 800. या अंकांच्या स्थानिक किमती याच्यातील काय म्हणले फरक, 2000 मधून 800 गेलं किती उरते हो, 1200. किती असेल फरक, 1200. याच्यावरचं दुसरं उदाहरण बघू आपण. 9846.5283 या संख्येतील दोन्ही 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती, दोन्ही 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती म्हणलाय. बघा क्वेश्चन काय आपला, 9846.5283 या संख्येतील दोन्ही 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती म्हणाले. बघा इथं 2 8 आहेत, हा इथला 8 आहे एकक दशक शतक स्थानी, म्हणजे याची किंमत 800. हा 8 दशांश चिन्हाच्या नंतर किती तिसऱ्या आहे, 2 0 आणि तिसऱ्या. तर या संख्येतील दोन्ही 8च्या या दोन्ही 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती म्हणाले. तर काय करायचं, 800 दशांश, इथं पुढे 00 म्हणजे हे 800 झाले, पुढे दशांश देऊन 000 कसे काय लिहिले आपण, कारण इथं आपण बेरीज आणि वजाबाकी करताना ज्यावेळेस दशांश चिन्ह येईल त्यावेळेस दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्यायचं आणि काय करायचं, मग अंक लिहायचे. जर असे कुठली संख्या असेल दशांश चिन्ह नसेल तर तिथं दशांश देऊन पुढे 0 द्यायचे आपण, कारण पुढल्या 0ला काही किंमत नसते, किंवा इकडे 0 लिहिला दशांश देऊन तर काही किंमत नसते. परंतु आपल्या सोयीस्कर आपली वजाबाकी चुकू नये म्हणून आपण असे करायचे. बघा मग 0 मधून 8 जातो का, जात नाही, मग इकडून हातचा घ्यायचा, इकडून हातचा घ्यायला आहे का इकडे काही संख्या, मग इथं आहे बघा संख्या, इथं संख्या येते, या 8चा इथं 7 झाला, इथं एक हातचा घेतला, इथं 10 झाले, मग 10चा इथं 9, इथं एक इथं दिला, इथं पुन्हा 9, इथं 9, इथं 9, शेवटी कुठं आणला एक, तो इथला इथपर्यंत आणला, म्हणजे इथं झाले 10. 10 मधून 8 गेले 2, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 0 गेला 9, दशांश चिन्ह जशास तसं, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 0 गेला 9, आणि हे 7 जशास तसे 8चा 7 झालेला. तुमचं काय आलं उत्तर, 799.992 हे उत्तर आलं. दोन्ही 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती, तर 799.992. काय नाही, सगळं सोपं असते बघा. हे आपल्याला अवघड वाटते का, अवघड वाटते कारण आपण फोकस करीत नाही.
मला सांगा, दोन पाय नसलेला जर ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मारत असेल, एखादी ट्रकच्या खाली ऍक्सिडेंट झालेली बाई सायकलिंग मध्ये तिचे पाय गेलेले असताना सायकलिंग मध्ये ऑलिम्पिक पदकामध्ये मेडल मारित असेल, तर आपल्याला काय म्हणजे अशक्य काहीच नाही, फक्त संयम आणि सातत्य ठेवावं लागते. स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे. आता पहिली भरती झाली सर, पहिल्या भरतीत मी 1 मार्काने गेलो, 2 मार्काने गेलो, आता दुसरी कधी निघते की काय नाही, की मग भरती करू की धंदा करू, जगायचा काय व्यवसाय बघू. सातत्य ठेव, मन हलू देऊ नको तुझं, इकडं तिकडं मन करू नको अजिबात. लोक 4-4, 5-5 भरत्या करतात, कुणी कुणी शेवटच्या भरतीत लागते, कारण त्याने सातत्य ठेवतात. जो अधून मधून सोडून गेला तो फेल झाला. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचं सातत्यच महत्वाचं आहे. मन लई कठोर पाहिजे, इथं तग धरून माणूस पाहिजे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन, 5343 या संख्येतील डावीकडील 3 ची स्थानिक किंमत ही दर्शनी त्याच 3च्या दर्शनी किमतीच्या किती पट आहे. बघा क्वेश्चन बरोबर वाचायचा. क्वेश्चन काय म्हणाले, 5343 या संख्येतील डावीकडील, आपला उजवा हात हे, आपला डावा हात हे, मग डावीकडील हिस्सा. आपण असं करायचं नाही आपला उजवा म्हणजे त्याचा डावा होत आहे, आपण मग तिथं चुकतो. हा, स्पर्धा परीक्षेमध्ये कधी बी पेपर मध्ये डावा उजवा आले की आपला जो डावा आहे तोच डावा, आणि जो आपला उजवा आहे तोच उजवा पकडायचा. 5343 या संख्येतील डावीकडील 3 ही 5343 आहे. डावीकडचा मध्य डावी बाजू ही आहे. डावीकडल्या 3 ची स्थानिक किंमत किती हो, शतक स्थानी आहे म्हणजे 300. डावीकडील 3 ची स्थानिक किंमत ही त्याच 3च्या म्हणाले, कोणत्या, याच 3च्या. कसं म्हणाले, पण दर्शनी, डोळ्याला दिसायला किती 3, दर्शनी किमतीच्या, ज्याच्यासोबत च्या आहे ती छेदात घ्यायची. म्हणजे या 300 ला या 3 न भागायचं दर्शनी किमतीच्या, किती पट येईल बघायचं, 3 एक 3, किती आलं, 100 पट उत्तर, 100. एखादी वेळेस माणूस चुकतो, इकडला 3 घेतला, याची 3 येते, दर्शनी किंमत 3 येते, 3 एक 3, 1 पट, आणि ऑप्शन क्रमांक 1च येतं, 1 पट, आणि पटकून मोकळा होतो उत्तर लिहून. मग घरी आल्यावर डोकं खाली येते, अरे रे रे माझं एवढं सोपं चुकलं कसं, म्हणून मग डोक्यात 2-3 हाणून घेते. पण तिथं हाणून घेण्याच्या ऐवजी इथं आधी आपली डोळे राखून बिना पैशाची फुकट असलेली बॅच कर, तू तिथं कवाच चुकणार नाही, आणि तुझा कुठलाच क्वेश्चन इथं मी सोडणार नाही. प्रत्येक ह्याच्यावरचं उदाहरण घेणार आहे. तुला वाटूच देऊ नको की मास्तर फुकटचा आहे म्हणून इथलं सोडून देत आहे, तिथलं सोडून देत आहे, काहीच सोडून देणार बाळ्या. इकडे बघ, आता पुढचा क्वेश्चन, 5514.05 या संख्येतील 5 या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती. वाचताना नीट वाचायचं, इथं दर्शनी आहे की स्थानिक आहे. दर्शनी म्हणले की डोळ्याला दिसायला येते. 5 या अंकाची दर्शनी किंमत, कोणत्या 5च्या सांगितलं नाही, मग 5 किती वेळेस आहे, 3, मग 3दा 5 5 5, कारण डोळ्याला कितीदा 5 दिसायलाय, 3दा 5, 5 या अंकांच्या म्हणले, 5 या अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज किती. 5 3दा दिसायलाय तर 3दा 5 5 घे, यांची बेरीज कर, किती येते 15. तुझं उत्तर 15च असेल. 5 या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज तू जर 5 केलं तर उत्तर चुकलं बाळ्या. 5 3 वेळेस आहे दर्शनी किंमत, डोळ्याला कितीदा दिसायला, 1 2 3 वेळेस, उत्तर तुझं काय 15. मास्तर म्हणा सोपे सोपेच उदाहरणे घ्यायला, अवघड घ्या की. हळूहळू अवघडाकडे जाऊ आपण, आणि मग अवघड घेतलं की तुला येईना, आणि ते घेतल्याशिवाय आपण काय पुढे जाईना. बघ अवघड घ्या आता थोडस. 96.243 या संख्येतील
चार या अंकाची स्थानिक किंमत, चार या अंकाची स्थानिक किंमत किती? बघ, 96.243 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? ऑप्शन क्रमांक 1 दिले 0.04, ऑप्शन क्रमांक 2 दिले 1/25, ऑप्शन क्रमांक 3 दिले 4 गुणिले 10⁻⁻2 घात आणि 4 दिले काय हो? वरील सर्व. तर बघ मित्रा, असं 96.243 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत, मास्तरनं सांगितले दशांश आहे 0 घे, इथं 0 दे, 4च्या जागी 4 ठेव. झालं 0.04 आला. ऑप्शन क्रमांक 1 करतोस आणि पटकून घरी येतोस. मग घरी आल्यावर तुझं उत्तर येते वरील पैकी सर्व आन्सर पडल्यावर. मग तुला वाटते अरे गडे हे बी चुकला आणि ते बी चुकला. तर बाळा बघ, ऑप्शन काय करायचं, क्वेश्चन वाचताना पूर्ण क्वेश्चन वाचल्यानंतर ऑप्शन सुद्धा पूर्ण वाचायचे. कारण एखादी वेळेस आपल्याला ती फिरते एसपी गरगर फिरते ना, आपण तसं फिरतो. मग 1/25 यांचा भागाकार कर. 25 ला बघ, 25 न 1 ला भाग जात नाही, 0 घे, इथं 0 दे, पुन्हा अजून काय करायचंय, इथं 0 घ्यायचंय, तर इथं सुद्धा 0 दे. मग 25 चोक 100 म्हणजे तुझा ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. मग 4 गुणिले 10⁻⁻2 म्हणजे 4 गुणिले 10⁻⁻2 याचा अर्थ काय होतो? बघ, याचा अर्थ होतो 4च्या छेदामध्ये 100, 4च्या छेदात 100, 4च्या छेदात 100 होतो. मग मला सांग, 4च्या छेदात 100 आहे, तर 4च्या छेदात 100 ला मी 4/10चा वर्ग घेतो. 4/10चा वर्ग मला वरी न्यायचा आहे, तर 4 या भागाकाराचं मी गुणाकार केलं तर काय होईल? +2 चा -2 होईल. मग 4 गुणिले 10चा -2 घात हे सुद्धा बरोबर आहे. हा, त्याच्यानंतर तुला जर असं नकोच वाटलं, असं नको वाटलं, 4/100 आहे, हे -2 म्हणजे काय हो? -2 म्हणजे त्याच्या छेदात 100 आहेत, म्हणजे 1 वर 2 शून्य आहेत. बघा, 1 वर 2 शून्य असलं की 10चा वर्ग, 1 वर 3 शून्य असलं की 10चा घन आहे. मग काय हो? हे जर असं असेल, कसं असेल, 10⁻⁻2 असं असेल, तर काय करायचं? आता हे जर असं असेल 4 गुणिले 10चा वर्ग, तर ह्याचा अर्थ काय होतंय? 4 गुणिले 100 होते. 10चा वर्ग किती? 100. पण हेच जर 4 गुणिले 10चा -2 घात असेल, तर ह्याचा अर्थ काय होतंय? 4च्या छेदात 100. जर प्लस असेल घातांकाचं साईन तर गुणिले, जर घातांकाचं साईन मायनस असेल तर 100% छेदात आहे, म्हणजे भागाकारात आहे. मग 4च्या छेदात 100 यांचा भागाकार कर. 4च्या छेदात 100, 4 1 4, 4 25 100 आणि 1/25 चा आताच भागाकार केलाय, किती आलाय? 0.04 म्हणजे 3 नंबर सुद्धा बरोबर आहे. मग आपलं तीनही बरोबर आहे, तर वरील पैकी सर्व हे तुझं काय येईल? उत्तर येईल बाळा. याच्यावर उदाहरण असं बी पडते बघा, कसं पडते? 3 स्टार 2 स्टार 5 7 या संख्येतील दोन्ही स्टारच्या जागी समान संख्या असून, दोन्ही स्टारच्या जागी समान संख्या असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 79,200 आहे, तर स्टारची किंमत किती? बघ, क्वेश्चन नीट वाचायचा. 3 स्टार 2 स्टार 5 7 या संख्येतील दोन्ही स्टारच्या जागी
समान संख्या आहे, दोन्ही स्टारच्या जागी कशी आहे, समान संख्या आहे, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 79,200 आहे, तर स्टारची किंमत किती, काहीच नाही. अशा उदाहरणामध्ये इथं बघायचं, इथं जर सुरुवातीला 7 असेल तर 7 मध्ये +1 करायचं 8 आणि हे 8च आपलं उत्तर असेल. बघ इथं 8 ठेवी, इथं 8 ठेवी, दोन्हीची स्थानिक किंमत काढ. ह्याची ह्या 8ची स्थानिक किंमत किती, 1 2 3 4, पुढे 1 2 3 4 0 दे. या 8ची किंमत पुढे 2 आहे, तर 8च्या पुढे तू 2 दे. काय म्हणाले, ह्याच्यातला फरक म्हणाले, फरक इतका येते की नाही बघ, हे 0 0 10 मधून 8 गेले 2 9 9, इथं 7, बघ 79,200 फरक आला की नाही तुझा. तुला काहीच नाही इथं बघायचंय, सुरुवातीला 7 आहे तर त्याच्यात फक्त +1 करायचा आहे 8, जर 6 असेल तर +1 करायचा 7. का करायचं असं, कारण का इथं जर 7 यायचा असेल तर त्याच्या पुढली संख्या 8 असेल तरच इथं 7 येतो. इथं जर 7 यायचा असेल तर याच्या पुढची संख्या 8 इथं असेल तरच येतो. जर इथं 5 आला तर इथं 6च घ्यावं लागतात. हे लक्षात ठेवायचं. कुठलंही असलं उदाहरण आलं, जर त्याच्यातला फरक दिला, फरकाच्या पहिली संख्या बघायची, ही इकडून पहिली बघायची नाही, डावीकडून पहिली बघायची, त्याच्यात +1 करायचा, तेच तुझं उत्तर असेल. दुसरं एक उदाहरण घे, थोडस अवघड आहे, अवघड नाही एकदम सोपंच आहे, पण तुमच्यासाठी थोडस अवघड. 7 + 4a व 5 + 2b हे 98,537 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत. तर ए व बी च्या जागी अनुक्रमे कोणत्या संख्या येतील. काय म्हणले, 7 + 4a व 5 + 2b हे 98,537 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे आहेत. म्हणजे 7 + 4 हे सहस्त्र स्थानचा, एकक, दशक, शतक, हजार. सहस्त्र स्थानी काय आले 8 व दशक स्थानी काय आलाय 3 अंक आहेत. तर अनुक्रमे ए व बी च्या काय काढायच्यात, आपल्याला किमती काढायच्यात. मग काय करायचं, 4a = 8, हा 7 काय करायचा, बाजू बदलायचा, प्लसचा मायनस होणार. a = 8 - 7 किती होत आहे 1, हा 4 गुणाकारातला इथं भागाकारात, a = 1/4 म्हणजे 0.25. त्याच्यानंतर बघा, हा 2b = 3, हा +5 बाजू बदलला, साइन बदललं, -5 झाला. b = 3 - 5, 5 मधून 3च जातात, फक्त वजाचं चिन्ह मोठ्या संख्येला असल्यामुळं -2. हे 2 गुणाकारातले कुठे गेले, भागाकारात. b = b1 b पण कसा हो -1, म्हणजे a ची किंमत 0.25 आणि b ची किंमत किती येईल, -1 येईल. बघा याच्यातलं 9 स्टार 7 2 या संख्येतील दोन्ही स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक
900 आहे, फरक 900 आहे, तर स्टारची किंमत किती? तर स्टारची किंमत किती? बघा, 9 स्टार स्टार 7 2 या संख्येतील दोन्ही स्टारच्या जागी समान अंक असून त्यांची स्थानिक किमतीतील फरक 900 आहे. इथं बघा, एकक इकडून डावीकडून बघितलं की काय हो, 9 आहे. 9 अधिक 1 करा, किती येत आहे? 10. मग तुम्ही म्हणता सर 10 10 कसं लिहायचे? 10 10 लिहायचे नाही, इकडून बघ म्हणलंय तर इकडूनच बघायचं. तू इथं 1 आहे की नाही, मग इथं 1च लिहायचा. इथं 1 आणि इथं 1 म्हणजे काय येईल? तुझी स्टारची किंमत काय येईल? 1 येईल. बघ तू 1 लिह आणि इथं 1 लिह. या 1 ची किंमत सहस्त्रस्थानी आहे म्हणून 1000. या 1 ची किंमत किती? 100. काढ 1000 मधून 100, तुझं उत्तर काय येतं? 900. शून्य हा स्टारच्या जागी कधी चुकून येत नाही. जर असे कुठल्याही संख्येत 2 स्टार दिले तर शून्य हा स्टारच्या जागी अशा उदाहरणामध्ये कधीच येत नाही. शून्याचा विषय सोडूनच द्यायचा. 1 च्या पुढली संख्या ते 9 पर्यंतच अंक येतात. जर कुठं इथं 9 दिसला तर 9 प्लस 1 10 होते, तर काय करायचं? परत या 1 वर फिरून यायचं. 9 चा पुढला 1. समजलं? म्हणून मुद्दाम मी हे उदाहरण घेतलेलं होतं. त्याच्यानंतर बघा, पंच्याण्णव स्टार 62.26 स्टार 9 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 699.993 आहे, तर स्टारची किंमत किती? बघा, इथं इकडून बघितल्यावर काय दिसायला? पहिल्यांदा 6 दिसायला. 6 मध्ये 1 प्लस करा, किती येते उत्तर तुमचं? 7. इथं 7 ठेवून बघा आणि फरक काढा. तुमचा तोच फरक येईल, 699.993. त्याच्यानंतर बघा उदाहरण 6 स्टार 3 स्टार 5 या संख्येतील दोन्ही स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या दर्शनी किमतीतील फरक, आता बघा काय म्हणाले? त्यांच्या दर्शनी किमतीतील फरक किती आहे म्हणाले? 0 आहे. त्यांच्या दर्शनी किमतीतील फरक 0 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल किंवा स्टारची किंमत किती? ऑप्शन क्रमांक 1 येतंय 0, ऑप्शन क्रमांक 2 येतंय 1, ऑप्शन क्रमांक 3 येतंय 9, ऑप्शन क्रमांक 4 येतंय यापैकी सर्व. तर मित्रांनो बघा, या संख्येतील दोन्ही स्टारच्या जागी समान अंक असून त्यांची स्थानिक किमतीतील फरक 0 आहे, तर स्टारची किंमत किती? जर फरक कुठं 0 म्हणलं तर तुम्ही 0 ते 9 पर्यंतचे जेवढे अंक आहेत त्याच्यापैकी कोणताही अंक ठेवला, याच्यापैकी कोणताही अंक ठेवला तर तुमचा काय येईल? समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणाले. कशात? स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. तर तुमचं इथं 0 ठेवा आणि इथं 0 ठेवा, दोन्हीच्या स्थानिक किमतीतील फरक काय येईल? 0 ठेवल्यावरच 0 येईल. इथं जर 1 ठेवला आणि तुम्ही इथं जर 1 ठेवला तर ह्याच्या स्थानिक किमतीतील फरक 0 येते का? येत नाही. म्हणून हे तिन्ही ऑप्शन येणार नाहीत. जर असा कुठलं म्हणलं स्थानिक किमतीतील फरक 0 आहे तर स्टारची किंमत किती? तर 0च येते. 0 सोडून 1 ते 9 पर्यंतचा कुठलाही अंक इथं ठेवला तर स्थानिक किमतीतील फरक 0 येत नाही. त्याच्यामुळे अशा उदाहरणामध्ये तुमचं उत्तर काय येईल? तर 0च येईल. चला त्याच्यानंतर पुढलं 953.4 स्टार स्टार या संख्येतील दोन्ही स्टारच्या जागी
समान अंक असेल तर त्यांच्या दोन्ही स्टारच्या जागी समान अंक आहे व त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0.08 आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की फरक म्हणजे 0.018 आहे. 0.018 आहे. असं दिलं की काय करायचं म्हणलं होतं, इकडून बघायचं एकक स्थानी जी संख्या येईल तिच्या प्लस काय करायचं 1 करायचं. तर मित्रांनो इकडून बघितल्याने इथं 0 दिसायला की नाही, 0 हा माइंड मधून काढूनच टाकायचा. जर स्थानिक किमतीतील फरक 0 असेल तर उत्तर 0, बाकी कुठेही 0 सोडून द्यायचा. इकडून एक काय हो, डावीकडून 1 दिसायला 0 सोडल्यावर 1 मध्ये प्लस 1 करायचं, उत्तर तुमचं काय येईल 2 येईल. बघा इथं 2 आणि इथं 2 ठेवा. 0.020 आणि 0.002 या दोन्ही च्या स्थानिक किमती काढल्या आणि त्याच्यातला फरक काढला तर 0.018 येतो. असं करायचं. जर असं कुठं दिलं फरक 0.0018 किंवा 0.0085 असं दिलं तर हे 0 काही नाही, इकडून कोणता दिसाला 8 मध्ये प्लस 1 करायचं, तुमचं उत्तर काय असेल 9 असेल. प्रत्येक म्हणजे तुम्हाला थोडस जरी चेंज झालं तर मी त्याच्यावरचं उदाहरण घेतलेलं आहे. स्थानिक किमतीवरचं प्रत्येक उदाहरण, तुम्हाला कुठलंच उदाहरण सोडणार नाही मी. बघा आता याच्यावरच बघा पट्टीवर कसं पडते उदाहरण. पट्टीवर 5437.062 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत ही 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? बघताना सोपच वाटते बघा मित्रांनो. हे जे मी तुम्हाला गणित शिकवायलो की नाही, हे बघताना सोपेच वाटतात, एकदम सोपे वाटतात, पण सोडवायचं म्हणलं की नाही मग अवघड वाटतात. मास्तर सोडून दाखवू लागल्यावर बरं वाटतंय, पण मास्तरनं बंद करून पुस्तक तेच गणित गेलं तर डोळे फिरतात. मग त्याच्यामुळं काय करायचं, नीट लक्ष देऊन बघायचं आणि एक गणित 2-2, 3-3 वेळेस सोडून बघायचं. गणित हा एक असा विषय आहे जो प्रॅक्टिसच करावा लागतो, वाचून होत नाही. सर मी गणित बघितो, वाचतो, ते गणित कशा स्टेप झाल्या बघतो, होत नाही. त्याला एक गणित घेऊन सोडूनच बघावं लागतं. आणि एकदा जर गणित परफेक्ट झालं, बघा जीके जीएसचा अभ्यासक्रम आवाढव्य आहे, किती वाचवा संपत नाही. पण गणित बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम तसा आहे का हो? मोजका आहे, एकदा केलं की नाही बस पुन्हा रिव्हिजन मारित राहिलं तरी जमतंय. काय म्हणले बघा, 5437.062 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 4 ची स्थानिक किंमत किती हो? 4 ची स्थानिक किंमत 400. 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या ज्याच्यासोबत 4 आहे ती छेदात घ्यायची. 2 ची स्थानिक किंमत काय? 0.002 किती पट आहे म्हणले. पट काढायचे आहे तर आपण काय करणार, 400 छेदातला हा 2 दशांश तसा घ्यायचा. दशांशानंतर किती अंक आहेत? 1 2 3. तर दशांश चिन्ह काढून टाकायचं असेल तर तेवढे शून्य काय करायचे, जेवढे अंक समोर आहेत तेवढे शून्य वरी त्याचे. मग बघ 2 2 4 तुझं काय आलं, 2 वर 1 2 3 4 5 म्हणजे 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष 2 लाख पट उत्तर आलं तुझं. किती? 2 लाख पट. हे लक्षात ठेवायचं. दशांश असं जर कुठं तुम्हाला उदाहरण जर असं दिलं 4682.532 भागिले 0.4 असं जर दिलं
तर काय करायचं, खाली दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहे, एक अंक, दशांश चिन्ह काढून द्यायचा, वरी शून्य द्यायचा. वरी दशांशच्या नंतर किती अंक होते, 3 अंक, दशांश शून्य काढायचा, खाली 3 अंक द्यायचे. हा, आणि ह्याचं काय करायचं, हे 3 शून्य काढून टाकायचे असेल तर 4 गुणिले 1 वर तेवढे 3 शून्य द्यायचे. हो का, वरी बी हे शून्य काढून टाकायचं असेल तर याचं काय करायचं, 1 वर शून्य द्यायचा. म्हणजे हा शून्य शून्य कटल, या 4 न भागायचं, हे शून्य काढून टाकायचं. दशांश बघा, दशांश चिन्ह काढून टाकून आपण काय घेतले होते, शून्य घेतले होते. मग एखादी वेळेस जर असं आलं 5च्या छेदात इतके 3 शून्य, तर वरी दशांश चिन्ह काढून टाकायच्या जागी इथं शून्य घेतले होते. आता खाली दशांश चिन्ह 3 शून्य आहेत, तर वरी काय करायचं, उजवीकडून डावीकडे 3 अंक सोडायचे. एक, हे दुसरा, हे तिसरा, आणि इथं दशांश चिन्ह द्यायचं, पुढे एक शून्य लिहायचं. जर या दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, आता इथं बघा 0.005, दशांशानंतर 3 अंक आहेत. दशांश चिन्ह काढून टाकायचं, तर या शून्याला किंमत काहीच राहणार नाही. दशांशानंतर 3 अंक होते, तर खाली 1 वर 3 शून्य द्यायचे. हे लक्षात ठेवायचं. एकदम सोपी पद्धत आहे. भागाकार गुणाकार करायला सोपं जाते. ज्याला बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार पूर्ण परफेक्ट येतो, आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे झाल्यावर अपूर्णांक चॅप्टर घ्यायचा आहे. संख्या चॅप्टर झाला की अपूर्णांक चॅप्टर घ्यायचा आहे. एकदा अपूर्णांक चॅप्टर क्लिअर झाला की तुम्ही बेसिक कसंच चुकत नाही. आणि गणितामध्ये बेसिकच महत्वाचं आहे. म्हणून मी सोप्यापासून प्रत्येक उदाहरण तुम्हाला घेत चाललो. ह्याच्यात बघा, हे पट्टीवरचं उदाहरण झालं. आता पट्टीवरचं उदाहरण याच्या पलीकडे काही पडत नाही. पट्टीवरचं असेच पट्टीवरचे उदाहरण पडतात. डावीकडील 3 ची स्थानिक किंमत उजवीकडील 3 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, याच्या पलीकडे पट्टीवरचं उदाहरण पडत नाही. पण ह्याच्यामध्ये अंकांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत हे झाल्यावर बघा, लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करा म्हणून सांगतात. तुम्हाला काही संख्या देतात आणि त्याच्यात लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करून त्यांची वजाबाकी करणे किंवा फरक काढणे किंवा बेरीज करणे. काही सांगतात वजाबाकी करायला सांगतात, जास्तीत जास्त फरक म्हणून विचारतात, बेरीज विचारत नाही. तर काय करायचं बघा, पहिलं उदाहरण याचं स्टार 5 3 9 6 5,3,9,6 या अंकाचा वापर करून बघा, 5,3,9,6 या अंकाचा वापर करून 4 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करून त्यातील फरक किती ते सांगा. काय म्हणले बघा, 5,3,9,6 या अंकांचा वापर करून 4 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करून त्यातील फरक सांगा. तर मोठ्यात मोठी काढायची आपल्याला. तर मोठी काढायची झालं की इथं बघायचं, मोठा अंक काय करायचं, उतरता क्रम करायचा. मोठा अंक, मग त्याच्याहून लहान अंक, मग त्याच्याहून लहान अंक, त्याच्याहून लहान अंक, उतरता क्रम. जर मोठ्यात मोठी काढायची असेल तर उतरता क्रम, आणि लहानात लहान काढायची असेल तर चढता क्रम. मग चढता क्रम काय हो, सगळ्यात लहान संख्या 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 9. काय करायचं, याच्यातील फरक काढायला सांगितलंय आपल्याला. काय करायचं आहे, फरक काढायचा. मग काढा, 13तून 9 गेले किती येतात हो, 4. इथं किती राहिले मग 14. 14तून 6 गेले 8. पुन्हा इथं 0 आणि इथं किती 6. फरक किती आला, 6,084 आला. त्याच्यानंतर उदाहरण बघा काय देतात, 6,0,8,2 या अंकांचा वापर करून लहानात लहान या अंकांचा वापर करून 4 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करून त्यातील फरक किती. बघा, 6,082 या अंकांचा एकदाच वापर करून, इथं या अंकांचा एकदाच
वापर करू, फक्त एकदाच वापर करायचा. 6,0,8,2 या अंकांचा एकदाच वापर करून 4 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करून त्यातील फरक काढावे. मग मोठ्यात मोठी काढायची आहे तर आधी काय करायचा, मोठा अंक, मग त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान, मग त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान उतरता क्रम, लहान तयार करायचा, लहान. जर अशा उदाहरणामध्ये जर शून्य असेल तर शून्य जर तुम्ही 1 नंबरलाच घेतला सर ना आपल्या चढता क्रम सांगितलं सर्वात लहान संख्या आधी म्हणून, तर तुमचा काय होते 2, 6, 8 म्हणजे 3च अंकी संख्या तयार होते. मग लक्षात ठेवायचं ज्या संख्येमध्ये शून्य आलाय तो शून्य नेहमी काय करायचा, एक शून्य सोडून जो लहान आहे त्या संख्येमध्ये तो अंक लिहायचा आणि मग शून्य लिहायचा. मग इथं 6 मग 8 याच्यातला मग तुम्हाला काय करायचं आहे, फरक काढायचा आहे. तर फरक किती येईल 6,552. वजाबाकी तुम्ही करीत बसा घरी आपल्या वहीवर. 6,552. फक्त मी हे उदाहरण कशासाठी घेतलं, या शून्य आल्यावर तुम्हाला समजावं म्हणून. त्याच्यानंतर बघा ह्याच्यात फसवं उदाहरण कसं येते बघा. 5,305,3,9,1 हे अंक कमीत कमी एकदा घेऊन तयार होणारी 6 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या कोणती, व मोठ्यात मोठी एकदा घेऊन तयार होणारी 6 अंकी मोठ्यात मोठी व 6 अंकी लहानात लहान संख्या तयार करून त्यातील फरक किती ते सांगा. बघा 5,3,9,1 हे अंक कमीत कमी एकदा घेऊन तयार होणारी 6 अंकी मोठ्यात मोठी व 6 अंकी लहानात लहान संख्या तयार करून त्यातील फरक किती. दिलेत अंक किती तुम्हाला 4च, पण इथं काय म्हणलंय कमीत कमी एकदा म्हणजे जास्तीत जास्त किती वेळेस वापरू शकता. कमीत कमी याचा अर्थ काय होतो बघा, कमीत कमी एकदा म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही कितीदा वापरू शकता. किती अंकी तयार करायचे आहे 6 अंकी. आधी मोठी संख्या तयार करू. 6 अंकी जर मोठी संख्या तयार करायची असेल तर इथं मोठा 9 आहे, बाकी 5, 3, 1 3 अंक उरतात. मोठा 9 6 अंकी तयार करायचा आहे तर 9 3दा लिहा. हे 3 अंक सुद्धा कमीत कमी एकदा तरी वापरावं लागतील. जास्तीत जास्त किती वेळेस, पण कमीत कमी एकदा वापरायचे म्हणून 9 सगळ्यात मोठा आहे, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, मग हे कमीत कमी एकदा तरी वापरावं लागतील. म्हणून काय केलं आपण, हे एकदा वापरले. 9 काय केला आपण 3 वेळेस घेतला, कारण काय 6 अंकी संख्या तयार करायची आहे. जर 5, 3, 1 डबल वापरले असले तर ही लहान संख्या तयार झाली असती. या 5, 3, 9, 1 पासून मोठ्यात मोठी तयार होणारी संख्या हीच आहे, याच्यापेक्षा मोठी संख्या तयार होत नाही. मग लहानात लहान तयार करायचे तुम्हाला 6 अंकीच लहानात लहान, पण 8 काय कमीत कमी एकदा हे अंक वापरावंच लागतील. एकदा तरी एकही अंक तुम्हाला सोडून देता येणार नाही. जास्तीत जास्त तुम्ही किती वापरू शकता. मग जास्तीत जास्त तुम्ही किती वापरू शकता, तर ह्याच्यातला लहान अंक कोणता आहे, 1. लहानात लहान तयार करायचे तर 1 3 वेळेस घ्या. उरले किती आता 5, 3 आणि 9 उरले. तर लहानात लहान तयार करताना काय होईल, चढता क्रम 3 आधी, मग त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 9. मग ह्या संख्या तयार झाल्या. याच्यातला आपल्याला फरक काढायचा आहे. फरक काढायचा तर वजाबाकी करा. वजाबाकी तुमची किती येते 88 172 येते. वजाबाकी करून बघा. वजाबाकी इथं तुम्ही 11तून 9 गेले 2 उरतात. इथे किती मग 12 झाले. 12तून 5 गेले 7, 4 मधून 3 गेला 1, 9 मधून 1 गेला 8, 9 मधून 1 गेला 8, 88 3दा येते ना, सॉरी
9 मधून 1 गेला 8, 9 मधून 1 गेला 8, 9 मधून 1 गेला 8. बघा ही येते तुमचा फरक. त्यातील फरक काढायला सांगितला होता, आपण काढला फरक. त्याच्यानंतर बघा हेच उदाहरण कसं येते. 3,0,8 हे अंक कमीत कमी, हे नीट वाचायचा, कमीत कमी एकदा घेऊन, कमीत कमी एकदा घेऊन तयार होणारी 4 अंकी मोठ्यात मोठी, 4 अंकी मोठ्यात मोठी व 5 अंकी लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या कोणती व त्यातील फरक किती. बघा संख्या कोणती दिली आहे तुम्हाला, 308 दिली आहे. ही 3,0,8 3 संख्या दिल्या. पण कमीत कमी एकदा वापरायचे, जास्तीत जास्त किती वेळेस वापरू शकता तुम्ही. कमीत कमी एकदा घेऊन होणारी 4 अंकी मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी किती अंकी काढायची आहे, 4 अंकी काढायचे आहे. तर 1 आणि हे 2 सोडून द्या, 8 मोठा आहे म्हणून 8 दोनदा वापरा. आता हे 3 आणि हे 0 ही झाली तुमची मोठ्यात मोठी. म्हणजे मी दोनदा 8 का वापरला, कारण कमीत कमी एकदा वापरायचे, जास्तीत जास्त तुमच्या मनावर. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तर मोठा 8 मी 2 वेळेस वापरतो, कारण या 2 संख्या उरल्या ते 2 स्थानावर ठेवून द्यावं लागतील. मग आधी 3 मग नंतर 0 आधी घेतला तर लहान संख्या तयार होते. मग काय करायचं मी सांगितल्याप्रमाणे 8 आधी घेतला, मग काय करायचं उतरता क्रम. मग लहानात लहान तयार करायचे. इथे 0 आहे, 0 आधी घेतला, तुम्हाला 5 अंकी तयार करायचे. नेहमी 0 असला की 0 काय करायचा, पहिल्यांदा त्याच्या पुढचा अंक घ्यायचा, हे 3 त्याच्या पुढचा मोठा आणि मग 0 लिहायचा. पण 3 बघा आपल्याला काय करायचं, आता लहानात लहान तयार करायचे आहे. तर 3 घेतला मी, 3 तुम्ही म्हणताल सर इथं डबल 8 घेतला, इथं सुद्धा 3 झाली. या 5 अंकी करायच्या 2 ओळ आहेत. नाही, 3 मला एकच वेळेस घ्यायचा, माझ्या मनावर आहे. फक्त 8 काय कमीत कमी एक वेळेस वापरा, जास्तीत जास्त किती वेळेस वापरा. मग कमीत कमी 3 एकदा वापरला तर 0 0 0 3दा मी वापरलो, कारण का 5 अंकी तयार. मग उरला काय हो 8. 5 अंकी संख्या तयार करायची होती, झाली. 3दा मी 0 वापरला, म्हणजे लहानात लहान तयार झाली. आता मग यांचं काय करायचं, आपल्याला फरक काढायचा आहे. तर फरक काढायचा आहे, तर ही मोठी 5 अंकी संख्या काय, लहानात लहान 5 अंकी आहे, पण या दोन्ही मध्ये मोठी कोणती आहे, ही आहे. मग 30,008 मधून आपल्याला काय करायचे, 8,830 वजा करायचे. करू. 8 मधून 0 गेला 8, 10 मधून 3 गेले 7, 9 मधून 8 गेला 1, 9 मधून 8 गेला 1, इथं 2. तुमचं काय येईल उत्तर, 21,178. त्यातील फरक किती, 21,178. हे लक्षात ठेवा, कमीत कमी. आणि जर कमीत कमी असा आला तर समजायचं की जास्तीत जास्त किती. आणि जर 0 आला, 0 लहानात लहान तयार करायचं, तर 0चा पुढला अंक आधी लिहायचा, मग 0 मनावर तुमच्या किती लिहू वाटेल तितकी वेळेस लिहा. फक्त 8 5 अंकी आहे म्हणून मी 3 वेळेस लिहिले, कारण इथं चौथा 0 घेतला तर हा 8 एकदा तरी वापरायचे 8 आहे, कारण कमीत कमी एकदा तरी वापरा म्हणले, म्हणून मी इथं 8 ठेवला. चला तुम्हाला समजलं असं मी गृहीत धरतो आणि पुढे चलतो. आता याच्यात मध्ये काय होते बघा, ही मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करून त्याच्यातील फरक काढणे उदाहरण येतं, त्याच्यावरचे घेतले मी उदाहरण. पण याच्यामध्ये अजून या संख्येमध्येच काय पडतं तुम्हाला, असं देतंय उदाहरण बघा. 4,6,2 हे अंक एक एकदाच घेऊन जास्तीत जास्त किती 3 अंकी, जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या तयार होती. 100% पोलीस भरतीला कंपल्सरी हा प्रश्न असतो. 4,6,2 हे अंक एकदाच घेऊन
जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या तयार करतील? किती संख्या दिल्यात? 1 2 3 टेन्शन घ्यायचं नाही. 3 गुणिले 2 गुणिले 1 उतरता क्रम करून गुणाकार करायचा. 3 2 6 6 1 6 किती अंक? किती? 6 संख्या 6 अंकीच म्हणालो. 6 संख्या तयार होतील. किती संख्या? 6 संख्या. उदाहरणात तुम्हाला असं दिलं, दुसरं उदाहरण 7,1,5,6 असं दिलं. 1 2 3 4 अंक किती आहेत? 4. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 करा. उतरत्या क्रम करून गुणाकार करा. 4 त्रिकम 12 12 दोन्ही 24 24 1 24. किती संख्या तयार होतील? 24 संख्या तयार होतील. पुन्हा तुम्हाला असं दिलं की 6,0,8,3 हे अंक एकदाच घेऊन जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? तर 6,0,8,3 दिलंय. तर काय करायचं? 1 2 3 4 किती आहेत? 4 अंक आहेत, पण ह्याच्यात एक शून्य आलाय. म्हणून काय करायचं? 1 कमी करायचा. 3 गुणिले 2 गुणिले 1 याला कंस करून घ्यायचा. एकूण संख्या 4 होत्या. 4 मधून हा शून्य 1 आहे. 4 मधून 1 वजा करायचं आणि त्याला गुणिले 3 करायचं. 3 2 6 6 1 6 6 3 18. जर शून्य आला, जर या संख्येमध्ये एक शून्य आला तर असं करायचं, शून्य सोडून द्यायचा. किती? शून्य सोडून मोजायचं. 1 2 3 संख्या 3 गुणिले 2 गुणिले 1 मग गुणाकार करायचा. एकूण संख्या 4 आहेत. 4 मधून तो शून्य 1 वजा केला तर त्याला अजून गुणिले 3 करायचं. त्याच्यानंतर बघा असं उदाहरण आलं 9,0,2,0,5. आता एक वेळेस शून्य होता, आता इथे किती वेळेस आलाय? 2 वेळेस शून्य आलाय. तर अंक एकदाच घेऊन जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या, सॉरी इथं 3 अंकी नाही, इथं किती आता 5 अंकी. 3 अंकी कटलं. 5 अंकी संख्या तयार होतील. बरोबर. मग काय करायचं? 1 2 3 4 5 किती अंक आहेत? 5. पण शून्य किती वेळेस आहे? हा 1 वेळेस आणि हा 1 वेळेस, 2 वेळेस आहे. मग 5 मधून 2 वजा केले, 2 सोडून दिले, किती अंक राहिले? 1 2 3. अशा उदाहरणामध्ये 1 अधिक 2 अधिक 3 यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 यांची बेरीज केली 2 शून्य आल्यावर. जर 2 शून्य नसतील, एकच शून्य आला असेल तर यांचा काय करायचा? गुणाकार. पण 1 पेक्षा जास्त शून्य असेल तर त्यांची काय करायची? अंकांची बेरीज करायची. आणि 5 संख्यामधून हे 2 शून्य गेले, 2 कटले, उरलेल्या 3 न त्याला गुणाकार करायचा. 3 2 5 आणि 1 6 6 3 किती हो? 18 संख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील? 18 संख्या तयार होतील. त्याच्यानंतर बघा, शून्यच नाही तर दुसरा अंक जर रिटर्न आला म्हणजे काय आला? असा आला, इथं शून्य डबल आला. एखादी वेळेस अंक डबल येते. 5,4,3,4 असं दिले. हे अंक एकदाच घेऊन जास्तीत जास्त किती 4 अंकी संख्या तयार होतील. किती अंकी? 4 अंकी संख्या तयार होतील. तर काय करायचं? जर इथं 1 2 3 4 जरी संख्या दिसत असेल तर हा 4 डबल आलाय. डबल आलाय म्हणजे 4 एकदाच घ्यायचा आहे आपल्याला. एकदाच घेऊन म्हणले. मग काय करायचं? डबल आलाय 4 मधून 1 वजा करायचा. 3 1 गुणिले 2 गुणिले 3 ती स्टेप शून्याच्या पहिल्या 1 शून्याच्या वेळेस वापरली. गुणिले काय करायचं? हे 1 2 3 4 हा 4 आणि हा 4 दोन्ही डबल आलेत म्हणून या 4 मधून हे 2 वजा करायचे. उरलेले 2 गुणाकार करायचा. 3 2 6 1 6 आणि हे 2 6 2 12 संख्या. किती संख्या तयार होतील? 12 संख्या तयार होतील. त्याच्यानंतर बघा, जर असं आलं 9,3,2,6,3 इथं 5 अंकी. किती अंकी? 5 अंकी संख्या तयार करायला सांगतात. 5 अंकी एकदाच वापरून. पण 3 कसा आलाय? डबल आलाय. तर मग काय करायचं? 1 2 3 4 5. 5 मधून हा 3 डबल आलाय म्हणजे 3 एकदाच घ्यायचा आहे. तर 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 3 डबल आलाय. 5 मधून हा 1 आणि हा 1 2 वजा करा. 5 मधून 2 वजा केले किती हो? 3. मग उत्तर तुमचं काय येईल? 4 त्रिकम 12 12 दोन्ही 24 24 1 24 आणि 24 त्रिकम 72 संख्या. समजलं तुम्हाला हे? बघा, पहिलं तुम्हाला उदाहरण दिलं तर 4,6,2. दुसरं उदाहरण दिलं तर 7,1,5,6. तिसरं उदाहरण दिलं तर 6,0,8,3. तिसरं उदाहरण दिलं तर 3,0,0,8. चौथं उदाहरण दिलं तर 9,0,2,0,5.
त्याच्यानंतर 5,4,3,4 त्याच्यानंतर 9,3,2,6,3 हे एवढे उदाहरण तुम्हाला दिले होते. काय करायचं सांगितलं होतं, जर 3 अंकी संख्या दिल्या, 3 संख्या दिल्यात आणि 3 अंकी संख्या तयार करायच्यात एकदाच वापरून, तर काय करायचं 1 2 3 3 गुणिले 2 गुणिले 1 3 2 6 6 1 6 किती संख्या 6. जर असं दिलं 4 अंकी करा म्हणलं तर 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 4 3 12 12 2 24 24 1 24 संख्या. जर याच्यात शून्य आलाय तर काय करायचं 1 2 3 4, तर काय करायचं 4 मधून 1 शून्य काढून टाकला किती 3 गुणिले 2 गुणिले 1 करायचं आणि याला कंस करून या 4 संख्यामधून काय केलं आपण हा शून्य काढून टाकला होता, म्हणजे 4 मधून 1 काढून टाकला होता म्हणून कंस करून 3 गुणाकार करायचा. 3 2 6 6 1 6 6 3 18 संख्या तयार होतील. इथं आता 2 वेळेस शून्य आलाय तर काय करायचं 1 2 3 4 बरोबर. जर 2 शून्य आला तर बेरीज करायची. मग किती संख्या आहेत तुमच्या, एक मिनिट, किती 1 2 3 4 संख्या आहेत. 4 मधून हे 2 शून्य काढून टाका, 1 अधिक 2 करा. काय करा 1 अधिक 2 करा, 1 अधिक 2 करा आणि या 4 मधून 2 काय करा वजा करा. आलेलं 2 गुणाकार इथं कंस करून बाहेर लिहून टाका. 2 आणि 1 3 3 2 6 संख्या. इथं बघा परत किती शून्य आले 2 शून्य. काय करायचं 5 संख्या आहे, 2 शून्य कटले किती संख्या राहणार 3. 1 अधिक 2 अधिक 3, मग 5 मधून तुमचे 2 शून्य कटून गेले, उरले किती 3. हा 3 गुणाकारात लिहायचा. 3 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 त्रिक 21, सॉरी 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 त्रिक 18. बघा त्याच्यानंतर इथं बघा इथं शून्य डबल आलते, मग इथं अंक डबल आल्यावर करायचं काय, तर अंक डबल आल्यावर करायचं काय, हा 1 2 3 4 अंक मोजले 4, 4 मधून हा एक अंक डबल आलाय बरोबर. एक अंक डबल आलाय मग काय करायचं एक अंक 4 मधून वजा करायचा 3 येणार, मग 3 गुणिले 2 गुणिले 1 करायचं. हा 4 डबल आलता की नाही 1 2 3 4, 4 मधून हे 2 4 वजा करायचे म्हणजे 2 संख्या वजा करायचे, उरलं काय तुमचं 2. 3 दोन्ही 6, 6 1 6 आणि 6 दोन्ही 12. त्याच्यानंतर बघा इथं 3 डबल आलाय, मग एकूण संख्या किती आहेत 1 2 3 4 5 आहेत. 5 संख्या आहेत तर काय करायचं 3 डबल आलाय तर 3 एकदाच वापरायचा म्हणून काय करायचं 5 मधून 1 वजा करा 4, 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 बरोबर. आणि त्याच्यानंतर काय करा 5 मधून ही 3 डबल आहेत म्हणजे हे 3 2 वजा संख्या करा. काय करायचं 5 मधून ह्या 2 गेल्या उरले किती 3, 4 त्रिकम 12 12 2 24 24 1 24 24 त्रिकम 72, 72 संख्या. लक्षात ठेवायचं 3 संख्या आल्या काहीच डबल नाही काही नाही, वेगवेगळ्या संख्या आहेत, अंक वेगवेगळे आहेत. डायरेक्ट 3 संख्या आहेत 3 गुणिले 2 गुणिले 1. 4 संख्या आहेत 4 अंकी तयार करायचे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. त्याच्यानंतर 4 संख्या आहेत पण 1 शून्य आलाय, 1 शून्य आलाय तर काय करायचं 4 मधून 1 वजा करून टाकायचं 3 गुणिले 2 गुणिले 1 कंस करायचा. 4 मधून 1 वजा केलं उरलं काय हो 3, त्यानं 3 न गुणायचं ते आलेलं. 2 शून्य आलेत मग करायचं काय 4 संख्या आहेत 2 शून्य आल्यावर ह्या गुणाकाराचं डोक्यातून काढून टाकायचं, बेरीज करायचं कंस करायचा बेरीज. 4 मधून 2 संख्या गेल्या उरल्या 2च संख्या, मग पहिली संख्या अधिक दुसरी संख्या 1 अधिक 2, मग त्याला कंस करून गुणाकार किती संख्येनं करायचा 2 शून्य कटून गेलं 2 न करायचा. इथं सुद्धा 2 शून्य आले तर मग इथं 2 शून्य आले तर काय करायचं डोक्यात ठेवायचं 2 शून्य आले संख्येमध्ये बेरीज करायची. किती बेरीज 2 शून्य गेले कटून 1 2 3 संख्येची 1 अधिक 2 अधिक 3 कंसात 2 शून्य कटून गेले गुणिले किती 3. आता संख्या डबल आले, शून्य डबल आले नाहीत, संख्या डबल आले तर एक संख्या वापरावंच लागणार आहे त्या 4 पैकी आणि 4च अंकी संख्या तयार करायच्यात. एक संख्या वापरावं लागणार आहे तर काय करायचं 3 गुणिले 1 काढून टाकायचं. 4 मधून 3 गुणिले 2 गुणिले 1 कंस करायचा. या 4 मधून हे 2 समान आले म्हणून कट करून टाकायचं 2 न गुणा. सेम तसं इथंच हे 3 डबल आलाय हे 3 डबल आलाय 5 संख्या आहे तर 1 वजा करा, 1 3 वापरावंच लागणार आहे म्हणून 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, मग या 5 मधून हे 2 कट करून टाका 2 वजा करा गुणाकार 3 बरोबर. समजलं तुम्हाला. ह्याच्या पलीकडे उदाहरण पडत नाही, पडलं तर असंच पडते डबल अंकाचं डबल शून्याचं एका शून्याचं आणि जर काहीच डबल दिलं नसलं तर एकदम सोपं. बघा तुम्हाला आतापर्यंत जेवढं बेसिक राहते संख्या चॅप्टर वरचं सगळं बेसिक शिकले, सगळं काहीच पाठीमागं ठेवाय नाही, तुमचं रोमन अंक ठेवाय नाही, तुमचं काय हो त्रिकोणी संख्या ठेवली नाही, सम संख्या ठेवली नाही, विषम संख्या ठेवली नाही, सगळ्या संख्या शिकल्या. महत्वाचं मूळ संख्या होतं, मूळ संख्यामध्ये समूळ संख्या, त्याच्यानंतर मूळ संख्येच्या जोड्या जोडमूळ संख्या शिकलं.
सर्व काही शिकले, सर्व काहीच रिकामं ठेवलं नाही. तुमच्या अंकापासून जर तुम्हाला असे अंक दिले तर त्या अंकापासून 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या तयार करणं किंवा मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या, लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करून त्याचं फरक काढणं किंवा वजाबाकी करणं, सगळं सगळं शिकले. आता तुमचं काय करू आपण, संख्या चॅप्टरवरचे जनरल क्वेश्चन, की बाबा हा मी फक्त बेसिक शिकले, अजून प्रश्नाला सुरुवात केली नाही, हे फक्त बेसिक होतं. आता आज काय करू आपण, प्रश्नाला सुरुवात करू. बेसिक प्रश्न कसे पडतात ह्याच्यावर, संख्या चॅप्टरवरचे बेसिक प्रश्न आपण शिकू. बघा, संख्या चॅप्टरवरचा बेसिक प्रश्न पहिला 1 नंबरचा क्वेश्चन आजचा काय हो, असं देतात तुम्हाला. कसं देतात बरं, ह्याच्यातलं एक शिकवायचं काय राहिलं, बेसिक प्रश्नाला आपण नंतर सुरुवात करू. आधी घात दिल्यावर एकक स्थानी येणारी संख्या काढू. एखाद्या संख्येचा घात दिला तर एकक स्थानी कोणती संख्या काढायची हे शिकू, आणि मग आपण एवढे 1-5 मिनिटात शिकून परत जनरल प्रश्नाला चालू करू. तर उदाहरण बघा, 563चा 75वा घात दिला आणि काय म्हणलं, च्या एकक स्थानी कोणता अंक असेल, कोणता अंक असेल. आणि हे बेसिक आहे, आणि हे बेसिक जर तुम्ही शिकला नाही तर तुम्ही पुढे शिकून काही फायदा नाही. मग तुम्हाला असा प्रश्न देतो आणि एकदम सोपा प्रश्न असतो, गोंधळून जातो, एवढा घात काय करणं होतं काय. ठीक आहे, 4चा 3रा घात केलं, 4चा 4था घात केलं, मी 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 करून काढू शकतो. पण हे काढू शकतो का, काढू शकत नाही. मग ह्याच्यासाठी बाळांनो बेसिक महत्वाचं काय, तर याच्यासाठी आहे, तर काय करायचं, महत्वाचं आहे, लिहून घ्या. या 2 ओळी मी देतो तुम्हाला लिहून. जर एकक स्थानी 1,5,6 या संख्या असतील तर त्यांचा कितवा पण घात करा, त्यांचा कितवा पण घात करा, एकक स्थानी नेहमी तीच संख्या येईल. बघा, जर एकक स्थानी 1, 5, 6 या संख्या असतील तर त्यांचा कितवा पण घात करा, एकक स्थानी नेहमी तीच संख्या येईल. म्हणजे असं जर असेल 565चा 20वा घात, जर तुमच्या एकक स्थानी इथं 5 असेल की नाही, तर तुमचा कितवाही घात करा, तुमचं एकक स्थानी 5च येणार. जर तुम्हाला 211चा 522वा घात लिहिला, एकक स्थानी 1 असेल तर डोळे झाकून उत्तर तसं एकच. जर तुम्हाला लिहिलं 666चा 15वा घात, एकक स्थानी 6 आहे म्हणजे तुमचं उत्तर 6च येणार. 1, 5, 6 असतील तर. आणि जर 1, 5, 6 सोडून बाकी दुसऱ्या कुठल्याही संख्या असतील, म्हणजे काय हो, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, बरोबर. या संख्या असतील तर काय करायचं, 2, 3, 4, 7, 8, 9 या संख्या एकक स्थानी, या संख्या एकक स्थानी असतील तर त्यांच्या घाताला 4 ने भागावे. त्यांच्या घाताला 4. बघा, 2, 3, 4, 7, 8, 9 या संख्या एकक स्थानी असतील तर त्यांच्या घाताला 4 ने भागावे. त्यांच्या घाताला 4 ने भागावे. आलेल्या बाकी इतका त्या एकक स्थानच्या संख्येचा घात करावा. आपले उत्तर येईल. बघा, जर 1, 5, 6 असेल तर कशानंच भागायची गरज नाही, डायरेक्ट 1, 5, 6 एकक स्थानी असेल तर तीच संख्या म्हणजे 1, 5, 6च काय तुमचं उत्तर येईल. 2, 3, 4, 7, 8, 9 या संख्या एकक स्थानी असतील तर त्यांच्या घाताला 4 ने भागायचं
आलेली जी बाकी असते आलेल्या बाकी इतका त्या एकक स्थानच्या संख्येचा घात करायचा आणि मग आपलं काय तर त्या ज्या एकक स्थानी येईल ते आपलं उत्तर असेल. पण 4नच भागायचं का? 4नच का भागायचं हे सांगतो तुम्हाला. हे मोडतो. तुम्ही म्हणताल सर 4नच का भागायचं, दुसरं कशानं का भागायचं नाही? तर 4न का भागायचं बाळांनो, बघा 2चा मी पहिला घात केला 2, 2चा मी दुसरा घात केला 4, 2चा मी तिसरा घात केला 2चा घन 8, 2चा मी चौथा घात केला किती 16, 2चा मी पाचवा घात केला 32, 2चा मी सहावा घात केला 64, 2चा मी सातवा घात केला 128, 2चा मी आठवा घात केला 128, दोन्ही 256. बघा एक इथं 1 2 3 आणि 4, 4ची ही जी रील आहे ही परत वाली आहे. इथं एकक स्थानी 2 याला, इथं 4 याला, इथं 8 याला, इथं 6 याला. परत पाचवा घात केलं म्हणजे एकक स्थानी 2च, सहावा घात केलं म्हणजे एकक स्थानी 4च, सातवा घात केलं म्हणजे एकक स्थानी 8च, म्हणजे सहावा घात केलं म्हणजे एकक स्थानी 7. म्हणजे या चौथ्या घाताची जी सिक्वेन्स आहे ती पुढे कितवाही घात करा त्यांच्या पटीतील, बघा त्यांच्या पटीतील कितवाही भाग करा तीच एकक स्थानी संख्या आहे. इथं 2 आहे, इथं एकक स्थानी 2, इथं 4 आहे, इथं 4, इथं 8 आहे, इथं 8, इथं 16 आहे, इथं म्हणजे 6 आहे, इथं 6 आहे. जर असंच पुढे केलं तर तुमचं अजून असंच येणार. एकक स्थानी 2 म्हणजे जर इथं कितवा घात होता, पाचवा घात होता, सहावा, सातवा, आठवा. जर तुम्ही 9वा घात केला तर एकक स्थानी 2च येईल. जर तुम्ही 4 2 8 12वा घात केला तर एकक स्थानी 6च येईल. मग ही 4ची रील काय वाले, आवृत्ती वाले, आवृत्ती म्हणून 4नच भागायचं. बघूया आता याच्यावरचं उदाहरण. आता बघा 563 च्या 75वा घात आहे. 563 चा एकक स्थानी कोणता अंक येईल, तर या 75 ला काय करायचं, 4न भागायचं. 4न 75 ला भागलं कितीचा भाग जातोय, 4 1 4 उरले 3, 4 8 32 उरले किती हो 3. बाकी तुमची 3 आली, बाकी 3 आली तर काय करायचं, इथं एकक स्थानी 3 आहे, इथं एकक स्थानी 3 आहे, 3चा घन करायचा, 3चा घन 27. तुमचं उत्तर एकक स्थानी काय आलंय, मग 7 आलंय. तर उत्तर एकक स्थानचं असेल तुमचं 7. त्याच्यानंतर असं उदाहरण दिलं तुम्हाला 298 चा 35वा घात. काय करायचं, इथं 8 आहे, इथं 35 आहे. या 35 ला 4न भागायचं. 4 8 32 उरले किती हो 3, बाकी 3 उरले, हा 8 आहे, 8चा घन करा, 8चा घन किती 512, एकक स्थानी 2 आलाय. तर तुमचं उत्तर काय असेल, 2 असेल. त्याच्यानंतर बघू आपण 46 चा 416 चा 513वा घात. 416 च्या 416 चा 513वा घातच्या एकक स्थानी कोणता अंक आहे, पाठच ठेवायचं. 1 5 6 जर एकक स्थानी असेल, इथं 6 एकक स्थानी असेल तर तुमचं उत्तर काय येणार, एकक स्थानी 6च असेल. बघा मग तुम्ही काय करा, याला 513 ला 4न भागा. बघा 4 1 4 उरला 1 11 झाले, 4 2 8 उरले 3, 4 8 32 1 उरला, बाकी 1 उरले म्हणजे 6चा पहिला घात काय हो 6. जर हे पाठ नसेल तर 4न भागा, तुमचं उत्तर तेच येईल. फरक काहीच पडणार नाही. आणि जे मी लिहून दिले तेवढं जर पाठ केलं तर तुम्ही कुठेच चुकणार नाही, कुठंच. त्याच्यानंतर बघा 272 चा 41वा घात च्या एकक स्थानी कोणता अंक येईल. या 41 ला 4न भागा, 4 40, बाकी उरली 1, 2चा पहिला घात किती हो 2. तुमचं एकक स्थानी काय येईल, 2 येईल. त्याच्यानंतर बघा 168 चा 18वा घात. काय करा, या घाताला 18 ला 4न भागा, 4 चौक 16, बाकी उरली 2, या 8चा वर्ग करा, 8चा वर्ग किती येतो 64, एकक स्थानी काय येईल 4. चला तुम्हाला हे घाताचं समजलं, हे घाताचं तेवढं राहिलं होतं विसरून, बरं झालं ते माझ्या लक्षात आलं. नाहीतर तुम्ही म्हणता मास्तर एवढं मोठं फेकाला तुम्ही, हे सोडणार ते सोडणार, हे सोडून कसं दिलं, काहीच सोडून दे ना. जर तुम्हाला वाटलं असं की मास्तर काही सोडून द्याले तर खटकून कमेंट करायचे. कमेंट बॉक्स तशासाठीच आहे मास्तर, हे घ्या, हे राहिले म्हणून लगेच ते घेऊन टाकूत आपण. त्याच्यानंतर आता काय करू, आपण संख्या चॅप्टरवरती जनरल क्वेश्चनला सुरुवात करू. संख्या चॅप्टरवरचा जनरलचा पहिला प्रश्न म्हणजे आता
हे इतकी वेळ बेसिक झालं. आता प्रश्न कसे पडतात, कुठल्या स्वरूपात पडतात. तुम्ही समसंख्या शिकली, विषम संख्या शिकली, पण मास्तर समसंख्येवरचा वेगळाच प्रश्न आला, तो कसा येतो या जनरल क्वेश्चन मध्ये. आता एका खाली एक फक्त क्वेश्चन बघायचं आपल्याला कसं आहे बघा. त्याच्या असा प्रश्न येतो 6 अधिक 66 अधिक 666 अधिक 6666 अधिक डॉट 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 अशा 15 संख्यांची बेरीज अशा 15 संख्यांची बेरीज केल्यास येणाऱ्या संख्येत शतक स्थानी कोणता अंक येईल. बघा काहीच नाही, किती संख्या म्हणले 15 संख्यांची बेरीज करून शतक स्थानी कोणता अंक येईल म्हणले. शतक काहीच नाही, शतक स्थानी म्हणले की 3 10 6 6 15 संख्या किती म्हणले 15. तर इथं 15 करायचं, इथं 14 करायचं, इथं 13 करायचं, गुणाकार करायचा. 15 संख्ये 90, 90 ला किती 0, 14 दुनी 28, 14 तिकम 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 14 संग 84, 84 ला इथं काय येईल 4 येईल बरोबर. मग इथं काय येईल बघा 13 संग 78, 13 संग 78, 78 ला काय येते 8. मग इथं गुणाकार करायचा 13 संग 78 ला 8, तर तुमचं काय येईल शतक स्थानी कोणता अंक येईल तर 78 येईल. फक्त यांचा गुणाकार करत बसायचं, बाकी काहीच नाही. एक मिनिट हा, माझं काही चुकालंय का बघू द्या. 15 संख्ये 90, 90 ला 0. हा थोडस चुकू लागलं बघा, मास्तर असलं तरी चुकते हा, काही नाही. बघा 6 6 6 लिहायचं. 15 संख्यांची बेरीज केल्यास येणाऱ्या संख्येत शतक स्थानी कोणता अंक येईल म्हणले. शतक स्थानी 15 करायचं, इथं गुणिले 14 करायचं, इथं गुणिले 13 करायचं बरोबर. मग बरोबर आहे, मी म्हणलेलं 13 संग 78 करायचं, तुमचं काय येईल शतक स्थानचा अंक किती येईल तर शतक स्थानचा एकक स्थानचा अंक 8 येते. त्याच्यानंतर बघा याच्यातच दुसरं उदाहरण कसं पडते. 3 अधिक 33 अधिक 333 डॉट 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 अशा 15 संख्यांची बेरीज केल्यास, सॉरी 15 नाही तर 14 आहे, अशा 14 संख्यांची बेरीज केल्यास येणाऱ्या संख्येत शतक स्थानी कोणता अंक येईल. तर 3 3 3 लिहायचं. शतक स्थानी म्हणले हे 14 लिहायचे, इथं 13 लिहायचे, इथं 12 लिहायचे. शतक स्थानी कोणता अंक येईल तर 12 2 24, 12 त्रिक 36. एकक स्थानी किती येईल मग तुमचं 6 येईल. 6 असंच करायचा. असं जर उदाहरण आलं तर सेम ही स्टेप करायची आणि खटकून लिहून टाकायचं. फक्त 14 संख्या म्हणलं की 14, अलीकडे 13 घ्यायचं, त्याच्या अलीकडे 12. शतक म्हणलं शतक, सहस्त्र म्हणलं सहस्त्र, कुठलाही म्हणू त्यांना. त्याच्यानंतर बघा जनरल मधला क्वेश्चन आहे हा. पहिल्या क्रमवार काही सम संख्यांची बेरीज. पहिल्या क्रमवार काही सम संख्यांची बेरीज 272 आहे, तर त्या एकूण समसंख्या किती. तर बघा हे 272 दिले की नाही, काहीच करायचं नाही. या 272च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या बघायची. 272च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती 256. मग 256चं वर्गमूळ किती तर 16. 16चा वर्ग किती येतो 256. या 272च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या, 272च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या बघायची आणि तिचं काय करायचं वर्गमूळ काढायचं. तेच आपलं उत्तर असेल. अशा प्रत्येक उदाहरणामध्ये जर कुठं म्हणलं तुम्हाला पहिल्या क्रमावर काही समसंख्यांची बेरीज 272 आहे, तर त्या एकूण समसंख्या किती, तर आपण काय काढायचं
त्या 272च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे बघायचं आणि तिचं काय करायचं, वर्गमूळ काढायचं. तेच आपलं काय असेल, उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा याच्या अगोदरचं उदाहरण थोडं चुकलं होतं म्हणलं होतं बघा, थोडंसं लक्षात आलं माझ्या. 6 अधिक 66 अधिक 666 अधिक 666 डॉट 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 काय हो, 15 दिलेल्या संख्येमधील 15 संख्या घेऊन, किती संख्या घेऊन, 15 संख्या घेऊन बेरीज केली असता शतक स्थानचा अंक कोणता म्हणलं होतं. मग मी तुम्हाला सांगितलं होतं 6 6 6 लिहा, गुणिले इथं 15 करा, गुणिले त्याच्या मागची संख्या 14, गुणिले 13 करा आणि उत्तर काढा. तर काय करायचं, 15 90 ला शून्य मी हातचे घेतले नव्हते, हातचा 9, 14 84, 84 आणि 9 किती, तर 84 9 93 बरोबर. 84 अधिक 9 93. मग तिथं 3 घेतला, इथं हातचे आले 9, 13 78 आणि 78 मध्ये 9 9 8 17 7 87 म्हणजे एकक स्थानी किती आलाय, 7 आलाय. याचं उत्तर 7 येतो. थोडंसं माझं चुकलं होतं, सॉरी बाय मिस्टेक, पण चुकीचं शिकू नये म्हणून मी ते परत हे करून घेतलं. त्याच्यानंतर तुम्हाला कोणतं उदाहरण दिलं तर असंच दिलं बघा, 3 3 3 3 दिलं आणि किती 14 संख्या घ्यायला सांगितलं होतं, गुणिले 14 गुणिले 13 गुणिले 12 करा. 14 त्रिकम शतक स्थानचं सांगितलं होतं. जर सहस्त्र म्हणलं तर अजून 3 घ्यायचे आणि असं 14 त्रिकम 42 2 हातचे आले 4 13 2 33 39 39 आणि 4 किती हो, 33 39 39 आणि 4 43 ला 3 हातचे आले 4 12 36 आणि 36 आणि 4 किती 40. तर तुमचं शतक स्थानी म्हणलं होतं का, शतक स्थानी 0 हा अंक येईल. सॉरी माझं थोडंसं चुकलं होतं, हे करेक्शन करून घ्या. मी हातचे धरले नव्हते, ते हातचे सुद्धा धरायचे होते त्याच्यात. त्याच्यानंतर बघा दोन नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची वजाबाकी 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची वजाबाकी 95 येते. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. बघा 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची वजाबाकी 95 येते. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती, तर त्या दोन संख्यांची बेरीज सुद्धा 95 येते. काय येते, नोट लिहून घ्या, नोट काय येते, तर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची वजाबाकी ही त्या दोन नैसर्गिक संख्येच्या बेरजे इतकी असते. बघा 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची वजाबाकी, 2 क्रमवार जर कुठल्याही नैसर्गिक संख्या असेल आणि त्या दोघाचा वर्ग केला आणि त्याची जर वजाबाकी केली तर त्याची वजाबाकी ही नेहमी त्या दोघाच्या बेरजे इतकी असते. उदाहरणार्थ 2 क्रमवार नैसर्गिक संख्या 2 आणि 3 आहे, यांचा वर्ग केला, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, यांची वजाबाकी केली, 4 9 मधून 4 गेले 5, या दोन्हीची बेरीज करा, उत्तर 5च येते. उदाहरणार्थ घ्या 12 आणि 13, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, दोन्हीची वजाबाकी म्हणजे दोन्हीतला फरक काढा. 9 मधून 4 गेले किती 5, 6 मधून 4 गेले 2, 1 मधून 1 गेला 0, 25, या दोन्हीची बेरीज करा 25. सॅटिस्फाय झालं. कुठल्याही दोन नैसर्गिक संख्या घ्या आणि त्यांचा वर्ग करा. कुठल्याही दोन नैसर्गिक संख्या घ्या, पण कशा, क्रमवार नैसर्गिक संख्या घ्या, त्या दोन्हीचा वर्ग करा, त्या वर्गाची वजाबाकी जेवढी येईल तेवढीच त्या दोन नैसर्गिक संख्येची बेरीज असते. कशी असते, सॅटिस्फाय झालं नसेल तर अजून करून दाखवतो. हे जर तुम्हाला नाही मास्तर काय बी उभं हे करायला जमले म्हणून तुम्ही घेऊन बघा. बरं, ही पहिली संख्या, दुसरी संख्या, 2 क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणले बरोबर. मग पहिली संख्या x मानले मी. नैसर्गिक संख्या कशी असते, 1 2 3 4, प्रत्येक संख्या 1 न पुढे जाते.
मग पहिली एक्स तर दुसरी काय पकडावं लागेल, एक न पुढची पकडावं लागेल, एक्स अधिक एक. त्या दोन संख्यांच्या वर्गांची वजाबाकी. आता मोठी संख्या कोणती आहे, ही आहे एक्स अधिक एकचा वर्ग वजा हा दुसरी संख्या एक्स. या दोन संख्यांच्या वर्गाची वजाबाकी किती येते म्हणले, 95 येते म्हणले. मी मांडलं समीकरणामध्ये. मग समीकरणामध्ये मांडलं तर हे सोडवा. आता बघा, ही पहिली संख्या दुसरी संख्या, दोन संख्या काढायच्या तुम्हाला वर्गाची, या दोन्हीच्या वर्गाची वजाबाकी 95 म्हणले. मी वर्गाची वजाबाकी केलो. ए अधिक बी, हे सूत्र पाठच ठेवा बघा. ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2ab. सगळ्यात महत्वाचं सूत्र. आणि ए वजा बी चा वर्ग, ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग वजा 2ab. हे दोन सूत्र अगदी महत्वाचे आहेत. हे तर सूत्र ए अधिक बी चा वर्ग एवढं महत्वाचं आहे. पूर्ण तुम्हाला गणित पूर्ण तुमचं पोलीस भरती या एका सूत्रावर जास्तीत जास्त करून डिपेंड आहे. ए अधिक बी चा वर्ग, ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2ab. बघा हे कसं सोडवायचं. मग ए अधिक बी चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग अधिक 2ab किंवा बी चा वर्ग करा, एक चा वर्ग 1 अधिक हे 2ab म्हणजे 2 न ए ला गुणायचे, 2 गुणिले एक्स 2x आणि 1 ला गुणला 2x गुणिले 1 म्हणजे 2x राहणार बरोबर. वजा हे एक्स चा वर्ग जशास तसं बरोबर हे 95. बघा प्लस एक्स चा वर्ग मायनस एक्स चा वर्ग कटून गेलं. हे 2x बरोबर 95. हे अधिक 1 बाजू बदललं मायनस 1 झालं. x बरोबर 95 मधून 1 गेला 94. हे 2 कुठलं गुणाकारातलं इकडं भागाकारात गेलं. x बरोबर 2 चोक 8 2 सत्ती 14. x ची किंमत काय आली 47 आली. मग ही x ची किंमत तुमची 47 आली आणि इथं x मध्ये काय टाकलाय 1 टाकलाय म्हणजे 47 आणि 1 48 म्हणजे एक संख्या तुमची 47 आली, एक संख्या 48 आली. मग 47 48 या दोन संख्यांची बेरीज सांगितली आहे. 47 अधिक 48 बघा 7 आणि 8 15 ला 5 हाताला 1 4 आणि 4 8 आणि 1 9 95. मग मला सांगा मी दिलेली एक नोट जर तुम्हाला पाठ असेल, कोणती ती नोट दिलेली, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची वजाबाकी ही नेहमी त्या दोन नैसर्गिक संख्यांच्या बेरजे इतकी असते. एवढं जर पाठ असेल तर हे करायची गरज आहे का. बघा 48 चा वर्ग करून बघा आणि 47 चा वर्ग करून बघा, या दोन्हीची वजाबाकी करा, तुम्हाला काय भेटेल उत्तर तुमचं 95च भेटेल. 95. बघा वर्ग करायची एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला, इथं वर्ग करून दाखवतो. हे सूत्र का महत्वाचं आहे, ए अधिक बी चा वर्ग सूत्र का महत्वाचं आहे, तर ह्याच्यासाठी महत्वाचं आहे कुठलाही वर्ग करा. काय करतो आपण आता 48 आणि 47 या दोन्हीचा वर्ग करायचा आपल्याला. तर काय करतो आपण 8 चा वर्ग 64 ला 4 हातचे आले 6 8 चोक 32 32 ची दुप्पट 64 64 आणि हातचे 6 आलेले किती झाले 70 ला 0 हातचे आले 7 4 चोक 16 16 मध्ये ते 7 मिसळायचे 16 आणि 7 किती 16 आणि 7 सॉरी 16 आणि 7 23 होते 2304. त्याच्यानंतर या 47 चा वर्ग करायचा आहे. 7 चा वर्ग 49 ला 9 हातचे आले किती 4. मग या दोन्हीचा गुणाकार 7 चोक 28 28 ची दुप्पट 56 56 मध्ये हे 4 मिसळा 60 हातचे आले 6 4 चा वर्ग करा 4 चोक 16 16 आणि 6 22 2304 मधून 2209 काढा. बघा 2304 मधून हे 2209 काढा. 14 मधून 9 गेले किती 5. इथं 9 मधून 0 गेला 9 2 मधून 2 गेले 0 0 इथला एक हातचा इथं नेतात. बघा 4 मधून 9 जातात का जात नाहीत. मग इथं हातचा नाही, इथून हातचा इथं घेतला, इथं झाले 2 इथं झाले 10 10 मधला एक हातचा इथं घेतला, इथं झाले 9 इथं झाले 14 14 तून 9 गेले 5 9 मधून 0 गेले 9 2 मधून 2 गेले 0. बघा आलं का उत्तर 95. मग हे वर्ग करायची तुम्हाला ही पद्धत जर समजली नसेल तर तुम्हाला हा सूत्र पाठ करून ठेवा. का म्हणलं, कारण ह्याचा वर्ग करायला लय उपयोग होतो. या 48 ला काय करा 40 अधिक 8 लिहा 40 अधिक 8 लिहा. मग 48 चा वर्ग केलाय तर मी याची फोड केली 40 अधिक 8 चा वर्ग केला. आता करा 4 चा वर्ग 8 चा वर्ग तर पाठच राहते. मग ह्या सूत्रात ठेवा याचा वर्ग म्हणजे 40 चा वर्ग 4 चोक 16 2 0 अधिक बी चा वर्ग म्हणजे 8 चा वर्ग 8 8 64 अधिक काय हो 2 गुणिले ए किती 40 गुणिले बी किती 8 हे 1600 अधिक हे 64 अधिक 4 दोन्ही 8 8 8 64 म्हणजे किती 640 8 चोक 32 32 दोन्ही 64 यांचा गुणाकार केला. मग आता यांची बेरीज करा. हे 1600 आणि हे 6 2200. बघा 1600 आणि हे 600 2200
हे 64 आणि हे 40 किती हो 104. मग 2200 आणि 104 किती 2304 बेरीज. आलं का? ह्याचं तसंच करा. 47 चा वर्ग करायचा आहे 40 अधिक 7 कंसाचा वर्ग करा. पहिल्यांदा याचा वर्ग म्हणजे 40 चा वर्ग 1600 अधिक 7 चा वर्ग 49 अधिक 2 गुणिले ए म्हणजे 40 गुणिले बी म्हणजे 7. हे 1600 अधिक 49 अधिक 4 2 8 8 36 56 560 बेरीज करा. 1600 500 16 आणि 5 किती 2100. 2100 आणि हे 2100 प्लस हे 49 प्लस हे उरलेले 60. 6 आणि 4 10 म्हणजे 2209. वरचे 9 2209. आलं का? यांची उभ्या मांडणीत अशी बेरीज आहे ना, खटकून उभी मांडणी करायची. 1600 हे 560 हे 49. 9 6 आणि 4 झाला 0. हाचा 6 आणि 6 12 2 हाचा 1 2209. सोपी आहे की नाही? फक्त हे एक सूत्र पाठ ठेवायचं. जर ही पद्धत येत नसेल मी सांगितलेली आधी 8 चा वर्ग करायचा, मग या दोन्हीचे गुणाकार करून दुप्पट करायची, मग या 4 चा वर्ग करायचा, तर हे अशी फोड करायची. त्याची फोड केली की समजते. आजचं लास्ट उदाहरण बघू आणि इथं आपण थांबू. लास्ट उदाहरण काय आहे? आता थोडं अवघड उदाहरण. बेसिक संपलंय. आता या बेसिक वर अवघड उदाहरण कसे पडतात हे आपण बघायला होतं. म्हणून गोंधळून जाऊ नका. मास्तर आता अवघडला चालू केलंय असं वाटू देऊ नका. समजत नसेल तर मला मेसेज